नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी गणित भाग 1 चं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे वर्ग समीकरण, यामधला सराव संच 2.5 जो आहे त्यावरती आज आपण चर्चा करतोय। या अगोदर आपण सराव संच 2.1, 2.2, 2.3 आणि 2.4 वरती चर्चा केली आणि बऱ्याच प्रकरणांवरती चर्चा केली। अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितल्या किंवा सगळ्या व्हिडिओ जर तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 च्या बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिली, त्या एकाच लिंकवर क्लिक करून तुम्ही गणित भाग 1 आणि 2 च्या सगळ्या व्हिडिओज बघू शकता। ओके, तर या ठिकाणी फळ्यावर तुम्हाला दिसतोय सराव संच 2.5 आणि त्यामधला प्रश्न क्रमांक पहिला जो आहे त्या पहिल्यातले 3 प्रश्न आणि त्याच बरोबर प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे त्या दुसऱ्यातला मी एक प्रश्न या ठिकाणी लिहून घेतलेला आहे। आणि त्याच बरोबर खाली इथं तुम्हाला ब्लू मध्ये जे दिसतात ते खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत या प्रकरणाशी रिलेटेड। आणि आज सराव संच 2.5 आपण बघूयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरेच विद्यार्थी नवीन आहेत आपल्या YouTube चॅनलवर। जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपला चॅनल नसेल सबस्क्राइब केला तर प्लीज मित्रांनो आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या प्रकरणाच्या अनुषंगाने किंवा या सराव संचाच्या अनुषंगाने ते बघून घेऊयात। सगळ्यात पहिली गोष्ट, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची मुळे जर अल्फा आणि बीटा असतील तर तुम्हाला अल्फा अधिक बीटाची किंमत वजा b छेद a म्हणजे x च्या बाजूचा हा b त्याला वजाचं चिन्ह भागिले a आणि अल्फा गुणिले बीटा c छेद a हे खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे, हा समजून घ्या, हे लिहून घ्या। 1 2 3 मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायचे, व्हिडिओला पॉज करा आणि नंतर लिहून घ्या वाटलंच तर। दुसरा मुद्दा, जर जर मुळे वास्तव थीटा जर 0 असेल तर डेल्टा, आता हा डेल्टा म्हणजे काय, b वर्ग वजा 4ac ची किंमत। डेल्टा म्हणजे कशाची किंमत, b वर्ग वजा 4ac ची किंमत। जर तुमची b वर्ग वजा 4ac ची किंमत, आता वर्ग समीकरण जर दिलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही विवेचकाची किंमत त्याला म्हणतो आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढता। मग हा जर डेल्टा जर 0 असेल म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल तर ती जी मुळे आहेत ती वर्ग समीकरणाची ती वास्तव व समान असतात, हे माहिती पाहिजे। डेल्टा जर तुमचा थीटा जर तुमचा जो डेल्टा जो आहे तो थीटापेक्षा जर मोठा असेल, थीटापेक्षा 0 पेक्षा मोठा असेल, डेल्टा 0 पेक्षा मोठा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पॉझिटिव्ह नंबर जर असेल तर मुळे वास्तव आणि असमान असतात, वास्तव आणि असमान। आणि जर तुमचा डेल्टा 0 पेक्षा लहान आहे म्हणजे -1 -2 -5 -7 -8 वजामध्ये असेल तर मुळे वास्तव नाहीत। आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, मुळे अल्फा व बीटा असणारे वर्ग समीकरण। आपल्याला समजा मुळे दिलेत, फक्त आपण वर्ग समीकरण ज्यावेळेस सोडवतो त्यावेळेस तुम्हाला x च्या 2 किमती मिळतात, त्या 2 किमती म्हणजे मुळे झाली त्या वर्ग समीकरणाची। आता मुळच जर दिली असेल अल्फा आणि बीटा तर मिळणारं वर्ग समीकरण काढायचं, हे सूत्र अल्फा अधिक बीटा, अल्फा गुणिले बीटा तिथे लागतो आणि हे सूत्र असं तयार होतं, x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। तर ही महत्त्वाचे सूत्र आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्ही लिहून घ्या। आता आपण बघा हे सोडूया 3 प्रश्न, तुमच्या लक्षात येईल यांचा उपयोग कसा होतो। बघा, एक वर्ग समीकरण आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। आता b वर्ग वजा 4ac म्हणजे तुमची डेल्टाची जी किंमत आहे 5 आली, 5। आता 5 आणि 0 यांचा जर विचार केला तर 5 तुमचा मोठा आहे म्हणजे तुमचा डेल्टा जो आहे तो 0 पेक्षा मोठा आहे। डेल्टा काय इथं 0 पेक्षा मोठा आहे, मग डेल्टा 0 पेक्षा मोठा असेल तर मुळांचं स्वरूप कसं असणार आहे, याच्यासाठी मुळांचे स्वरूप वास्तव व असमान। मुळे कसे असणार आहे, वास्तव व असमान। ओके, वरच्या याच्यासाठी कारण 5 आहे आणि खाली वजा 5 आहे। वजा 5 म्हणजे तुमचा वजा 5 आणि 0चा जर विचार केला कंपॅरिझन करायला, तुमचा वजा 5 नेहमी 0 पेक्षा लहान असणार आहे म्हणजे इथं काय 0 पेक्षा लहान आहे तुमचा डेल्टा, मग मुळे वास्तव नाहीत, मुळे वास्तव नाहीत। या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं, मुळे वास्तव व समान आहेत, मुळे वास्तव नाहीत। एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो। 5 आहे पॉझिटिव्ह नंबर, तो डेल्टापेक्षा मोठा आहे, 0 पेक्षा मोठा आहे म्हणून मुळे वास्तव व असमान। आणि जर 0 पेक्षा लहान आला, वजा 5 0 पेक्षा लहान आहे म्हणजे डेल्टा 0 पेक्षा लहान आहे म्हणून मुळे वास्तव नाही, आणि जर 0 आला असता तर मुळे वास्तव व समान असते। ठीक आहे, आता मुळांची बेरीज दिले, गुणाकार दिला आणि वर्ग समीकरण तयार करायचं आहे, हा दुसरा आहे, तो आपण नंतर सोडू कारण मला जागा पाहिजे इथं। तो पहिला प्रश्न तुमचा क्लिअर झाला, तर तिसरा बघा, नंतर लगेच दुसरा बघू आपण। तिसऱ्यात काय, अल्फा व बीटा ही खालील वर्ग समीकरणाची मुळे असतील। ओके, तर आपल्याला याच्यात अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा, तर अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय असतं, वजा b छेद a, वजा b छेद a असतं। ठीक आहे, अल्फा अधिक बीटाचं सूत्र। आता वजा b ची किंमत किती, आता मी या ठिकाणी वाटलंच तर आहे ना आपण एक काम करू,
काही काही पार्ट पुसतो मी, हे मधलं पुसतो, याची गरज संपलेली आहे, याला आपण पुसून घेऊयात. ठीक आहे. हां बघा या ठिकाणी इथे तुम्ही या वर्ग समीकरणाचा जर विचार केला 2x वर्ग, बरं का इथं मध्ये आपण ब्लॅक पेनने लिहू, 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचा एक विचार करा. याच्यामध्ये ए बी सीच्या किमती काय आहे? ए बरोबर तुमच्याकडे 2 आहेत. ठीक आहे. बी बरोबर तुमच्याकडे वजा 4 आहेत आणि सी बरोबर किती? वजा 3 आहे तुमच्याकडे. ठीक आहे. आता याच्यात काय करू आपण? पहिला अल्फा अधिक बीटा काढायचा. अल्फा अधिक बीटा त्याचं सूत्र काय असतं? वजा बी छेद ए. ठीक आहे. वजाचं चिन्ह लिहिलं. बीची किंमत किती? वजा 4 आहे आणि भागिले एची किंमत किती? तुमच्याकडे 2 आहेत. ठीक आहे. वजा वजा अधिक 4 भागिले 2 आणि बे 1 के बे, बे 2 4 म्हणजे तुमचं किती आलं? अल्फा अधिक बीटा किती आलं? 2 आलं. ठीक आहे. अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा म्हणजे सी छेद ए असते. सी छेद ए. ओके. सीची किंमत काय बाबा? आपल्याकडे वजा 3 आहे. सीची किंमत वजा 3 आणि भागिले एची किंमत किती बाबा? 2 आहे. ओके. इथं 2 ही 2 म्हणजे काय आलं? वजा 3 छेद 2 झाला, विषय संपला. तर अशा प्रकारे हा तिसरा झाला. आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. ओके. दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. त्यासाठी मी आता हे सगळं रफ करतो. बघा थोडंसं मागे जा व्हिडिओच्या मागे जा आणि हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ना ते मित्रांनो तुम्ही प्लीज नोट डाऊन करा, खूप इम्पॉर्टंट आहेत. आता इथं काय दिले? मुळांची बेरीज दिले वजा 7 म्हणजे अल्फा अधिक बीटा दिले वजा 7. ठीक आहे. दुसरा मुद्दा अल्फा अधिक बीटा वजा 7 आहे आणि मुळांचा गुणाकार म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर किती? 5 आहे. मुळांचा गुणाकार 5, मुळांची बेरीज 7. अल्फा अधिक बीटा वजा 7 दिले आणि गुणाकार जो आहे तो 5 दिलाय. तर वर्ग समीकरण काय तयार होईल? बघा अल्फा आणि बीटा दिले असेल तर वर्ग समीकरण तयार करायचं हे सूत्र आहे. त्याला मी इथं लिहितो एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा हे सूत्र लिहायचं आणि याच्यात किमती टाकल्या की उत्तर निघालं. आता बघा एक्स वर्ग आपल्या जागेवर वजाचं चिन्ह लिहिलं आणि अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 7 आहे आणि हा एक्स आपल्या जागेवर अधिक अल्फा गुणिले बीटा किती? 5 आहे बरोबर 0. उत्तर काय आलं? एक्स वर्ग वजा वजा अधिक 7x आणि अधिक 5 आपल्या जागेवर बरोबर 0. विषय संपला. म्हणजे समीकरण मिळालं एक्स वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0 झाला. तर एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण पाहिलेला आहे. प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा बघितला. प्रश्न पहिल्यामधले आपण हे सब क्वेश्चन बघितले. ठीक आहे. आता याच्यानंतर हा जो प्रश्न क्रमांक दुसरा आहे खूप सोपा आहे. दुसऱ्यामध्ये काय तुम्हाला करायचं? फक्त आणि फक्त एकच करायचं आहे. वर्ग समीकरण जे आहे ते दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला विवेचकाच्या किमती काढायच्या. कोणाच्या? विवेचकाच्या. विवेचकाच्या म्हणजे बी वर्ग वजा 4ac किमती. फक्त यासाठी तुम्हाला काय लिहायचं आहे बाबा? वरील समीकरणाची तुलना. वरील समीकरणाची तुलना अगोदर करायचं. वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 करून. ठीक आहे. याच्यासोबत करू आणि याच्यासोबत केल्यावर ए बी सीच्या किमती मिळतील. ए म्हणजे काय? एक्स वर्गाच्या शेजारी ए असतो. आता इथं एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाही. मग लक्षात ठेवायचं जिसका कोई नाही होता उसका एक होता है. काय नाही म्हणजे एक आहे. ए बरोबर 1. बी म्हणजे काय? एक्सच्या शेजारी 7 आहे आणि आपला सी बरोबर काय? तुमचा वजा 1 आहे. बिचारा एकटा झालं. आता याच्यात बी वर्ग, याच्यात आपल्याला कोणाची किंमत काढायची बाबा? विवेचकाची. म्हणजे डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. आता बीची किंमत किती? 7 आहे म्हणजे या 7चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत किती बाबा? 1 आहे आणि सी आणि गुणिले सीची किंमत किती? वजा 1 आहे. ठीक आहे. ज्या ज्या किमती आहेत तिथं लिहिल्या. बी वर्ग, बीची किंमत 7 म्हणून 7चा वर्ग. त्याच्यानंतर आपल्याला वजा 4ac वजा 4 आपल्याला वजा आपल्या जागेवर 4 आपल्या जागेवर एची किंमत 1 आणि सीची किंमत वजा 1 लिहिली. ठीक आहे. 7चा वर्ग 49 वजा वजा अधिक 49 अधिक हे वजा वजा अधिक झाले 4 1 4 झाले 49 आणि 4 53. आता तुमच्याकडे डेल्टा बरोबर किती आला आहे? 53 आला. आता 53 जर तुम्ही विचार केला तर आपल्याला फक्त विवेचकाची किंमत काढायला सांगितली आहे. तुम्हाला मुळांचं स्वरूप पण काढायला सांगितलं जाऊ शकतं. आता 53 आणि 0 दोघांमध्ये मोठा कोण? 53. म्हणजे डेल्टा जो आहे तो 0पेक्षा तुमचा मोठा या ठिकाणी आहे. एवढं फक्त समजून घ्या. बाकी पुढे बघू आपण. आता सध्या आपल्याला एवढंच करायचं आहे. त्यानंतर दुसरा एक प्रश्न माझ्याकडे त्याच्यामध्ये 2y वर्ग वजा 5y अधिक 10. दुसरा मुद्दा 2y वर्ग अधिक 5y वजा 10 बरोबर 0. 2y वर्ग अधिक 5y वजा 10 बरोबर 0. यामध्ये आपण काय करू? मी डायरेक्ट सोडवतो. चला ए बी सीच्या किमती काढतो डायरेक्ट. ए बरोबर किती? y वर्गाच्या शेजारी 2 आहे. ठीक आहे. बी बरोबर किती? yच्या शेजारी 5 आहे
आणि सी बरोबर किती बाबा, हा एकटा वजा 10 आहे. ए बी सीच्या किमती काढल्या. आता डेल्टा काढायचा आहे. डेल्टा म्हणजे काय तुमचा आला बी वर्ग वजा 4ac. बीची किंमत 5 आहे म्हणजे 5चा वर्ग खालीच लिहू. चला 5चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत आहे 2 आणि गुणिले सीची किंमत किती तुमचे वजा 10 आहेत. ठीक आहे. आता पुढं काय होईल बाबा, इथं पुढे लिहितो 5चा वर्ग 25, हे वजा आणि हे वजा झाले अधिक 4 2 8, 8 10 80, 80 आणि 25 किती झाले बाबा तुमच्याकडे 105. तुमचा या ठिकाणी डेल्टा किती आला, 105 आला. परत एकदा बघा, 2y वर्ग वजा 5y अधिक, हां ॲक्च्युली प्रश्नामध्ये काय होतं, वजा 5y अधिक 10 होतं. मी थोडंसं चुकीचं लिहिलं. इथं वजा 5y आणि इथं अधिक 10 होतं. त्याच्यामुळे बीची किंमत वजा 5 आहे आणि सीची किंमत अधिक 10च असणार आहे. ओके, इथं बीची किंमत वजा 5 आणि सीची किंमत अधिक 10च असणार आहे. त्याच्यामुळे इथं काय होणार, 25 वजा 80 होणार आहे. 25 वजा 80 म्हणजे काय झालं, तुमचे वजा 55 झाले. किती आले, वजा 55. तुमचा डेल्टा बरोबर किती आहे, वजा 55 आहे. ठीक आहे, डेल्टाची किंमत वजा 55. इथं अधिक 53 आली, इथं वजा 55. आता वजा 55 आणि शून्याचा विचार केला की तो शून्य जो आहे तो तुमचा वजा 55 पेक्षा मोठा आहे. म्हणजे डेल्टा जो आहे तो शून्यापेक्षा लहान आहे असं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारे फक्त आपल्याला डेल्टाच्या किमती इथं काढायच्या. अजून तिसरा प्रश्न सुद्धा याच्यामध्ये, तिसरं एक समीकरण आहे ते आपण लगेच बघून घेऊयात. ओके, आता मी हे रफ करतो. पुढे जाण्याच्या अगोदर मी एक रिक्वेस्ट करतो, बरीच मुलं व्हिडिओ बघतायत पण लाईक्स खूप कमी आहे, तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमचा प्रत्येक लाईक आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न आपल्याकडं की रूट, तिसरा प्रश्न आहे आपल्याकडं. बघा रूटमध्ये 2 आले. रूट आलं की प्रॉब्लेम येतो बऱ्याचदा मुलांना, पण घाबरायचं नाही. रूट 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 रूट 2, 2 रूट 2 बरोबर 0. रूट 2x वर्ग अधिक 4x अधिक 2 रूट 2. ठीक आहे. आता याच्यात ए बरोबर किती, x वर्गाच्या शेजारी रूट 2 आहेत. ठीक आहे. बी बरोबर किती, हा एकटा 4 आहे आणि सी बरोबर किती, 2 रूट 2. ए बी सीच्या किमती काढल्या. आता डेल्टा काढून टाका. डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac. बी वर्ग, बी किती 4 आहे, 4चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत किती, रूट 2 आणि गुणिले सीची किंमत 2 रूट 2. 4चा वर्ग 16 वजा 4 दुने 8 गुणिले रूट 2 गुणिले रूट 2 फक्त 2. 16 आपल्या जागेवर आणि 8 दुने 16, 16तून 16 गेले 0. डेल्टा बरोबर तुमचा आला 0 आला. ठीक आहे. आता मी थोडा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर लगेच आपण प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे तो आपण बघूयात. या सराव संच 2.5 मध्ये एकूण 7 प्रश्न आहे. आता प्रश्न क्रमांक तिसऱ्यामध्ये आपल्याला मुळांचं स्वरूप ठरवायचं आहे आणि त्याच्यानंतर चौथ्यामध्ये वर्ग समीकरणं तयार करायचे आहेत आणि 5वा 6वा 7वा जो थोडासा शाब्दिक गणितांच्या स्वरूपाचा आहे. तर आता लगेच जाऊयात आपण पुढे. पुढचा प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक तिसरा. बघा या ठिकाणी मी तिसरा प्रश्न लिहिला आहे की या ठिकाणी काय करायचं, विवेचकाच्या किमतीवरून मुळांचं स्वरूप जे आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. तर आता हे विवेचकाच्या किमतीवरून मुळांचं स्वरूप नेमकं कसं ठरवायचं ते आपण बघू. त्या अगोदर 3 गोष्टी माहिती पाहिजेत. जर डेल्टाची किंमत, आता इथं पहिली गोष्ट विवेचकाची म्हणजे डेल्टाची किंमत काढायची. आता ही डेल्टाची किंमत काढली आपण, डेल्टा बरोबर 0. जर डेल्टा 0 आला तुमचा तर ती मुळं वास्तव व समान असतात, हे समजून घ्यायचं. डेल्टा जर 0पेक्षा मोठा आला, 0पेक्षा मोठा म्हणजे 1 2 3 4 25 26 27 28 112 13 काय असेल तो पॉझिटिव्ह नंबर, तर मुळं वास्तव व असमान. तरी मुळे वास्तव असणार आहे पण असमान असणार आहे. आणि जर डेल्टा 0पेक्षा कमी आला म्हणजे वजा 3 वजा 4, म्हणजे बघा इथं काय असतं, 0 तर ठीक आहे पण 0पेक्षा मोठा म्हणजे 1 2 3 4 15 12 18 27 28 असं काही असेल तर, आणि म्हणजे वास्तव व समान मोठा आला तर 0पेक्षा, आणि 0पेक्षा लहान आला म्हणजे वजा 5 वजा 8 वजा 22 वजा 7/5 असं काही आला तर मुळं जे आहेत ते वास्तव नसणार आहे, वजामध्ये आला तर. ठीक आहे. आता बघा इथं आपण बघूयात ह्या समीकरणाचं काय आहे. मुळांचं स्वरूप पहिलं ठरवू आपण. अगोदर विवेचकाची किंमत काढू. त्यासाठी काय करायचं, वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0शी करून. ओके, याच्यासोबत करायची 0शी करून. ही तुलना केली की आपल्याला ABCच्या किमती मिळणार. ए बरोबर किती, x वर्गाच्या शेजारी ए, इथं काहीच नाही म्हणजे 1, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. बी बरोबर किती, x च्या शेजारी वजा 4 आहेत.
आणि सी बरोबर किती, हा एकटा 4 आहे, एकटा टायगर. आता डेल्टा काढू. डेल्टा म्हणजे काय बाबा, बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत -4 वजा 4चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 1 आणि गुणिले सी ची किंमत 4 आहे. 4चा वर्ग 16 वजा 4चा वर्ग पण अधिक 16 आणि वजा 4 1 4 4 चौक 16. 16तून 16 गेले 0 म्हणजे तुमचा डेल्टा किती आला, 0. डेल्टा 0. मग मुळे कसे असणार आहे, वास्तव व समान. म्हणून मुळे वास्तव व समान आहेत. दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, कारण डेल्टा जो आहे समान आहेत. ठीक आहे, झालं पहिला मुद्दा. आता दुसरं समीकरण आपण बघूयात. 2y वर्ग वजा 7y अधिक 2. दुसरं 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. 2y वर्ग वजा 7y अधिक 2 बरोबर 0. आता याच्यात ए बी सीच्या किमती काढू. ए बरोबर किती, वाय वर्गाच्या शेजारी आहेत 2. बी बरोबर किती, वायच्या शेजारी आहेत वजा 7. ठीक आहे, आणि सी बरोबर किती, बिचारा एकटा 2. ठीक आहे. आता डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा 4ac. बी ची किंमत वजा 7, त्या वजा 7चा करू वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 2 आणि गुणिले सी ची किंमत पण 2 आहे. ठीक आहे, वजा 7चा वर्ग अधिक 49. हे वजा 4 दुने 8, 8 दुने 16, 49 मधून 16 गेले किती राहिले, 9तून 6 गेले 3 आणि 4तून 1 गेला 3, 33. डेल्टा तुमचा 33 आहे. आता डेल्टा आणि 0, 33 शून्यापेक्षा मोठा आहे का, यस मोठा आहे. 33 शून्यापेक्षा मोठा म्हणजे डेल्टा 0पेक्षा मोठा आहे. बघा 33 आणि 0चा जर तुम्ही विचार केला तर 33 हा 0पेक्षा मोठा आहे, म्हणजे डेल्टा 0पेक्षा तुमचा काय झाला, या ठिकाणी मोठा झालेला आहे. आता डेल्टा जर 0पेक्षा मोठा असेल तर मुळे कशी असणार, वास्तव व असमान. म्हणून इथे लिहायचं मुळे वास्तव व असमान आहेत, असमान आहेत. मुळे वास्तव व असमान आहेत. दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव व असमान आहेत. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. आता आपण प्रश्न क्रमांक 3 जो आहे यातला बघूयात. m वर्ग अधिक 2m अधिक 9. आता हे मी रफ करतो इकडचं, तोपर्यंत तुम्हाला जर घ्यायचं असेल स्क्रीनशॉट तर घेऊ शकता. ठीक आहे. आता यातला 3रा प्रश्न. आता या 3ऱ्या प्रश्नामध्ये एकूण 3च प्रश्न आहेत मित्रांनो, जास्त नाही, फक्त 3च प्रश्न आहे. 3ऱ्यात दिला m वर्ग अधिक 2m अधिक 9. 3रा आहे m वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. आता यात काय करा, याच्यामध्ये पण सेम तसं पहिलं ए बी सीच्या किमती काढा. ए बरोबर m वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 असते बरं का. बी बरोबर mच्या शेजारी 2. ओके. आणि सी बरोबर आपला एकटा 9, एकटा टायगर येतो 9. तर पहिली डेल्टाची किंमत काढायची. डेल्टा म्हणजे काय बाबा, बी वर्ग वजा 4ac. बीचा वर्ग, बी ची किंमत 2 आहे, मग या 2चा वर्ग वजा 4 गुणिले ए किती आहे 1 आणि सी किती आहे 9. 2चा वर्ग 4. आता 4 1 4 4 9 36. आता 4तून 36 काय जात नाही, 36तून 4 गेले 32. मोठी संख्या 36, तिचं चिन्ह वजा. डेल्टा बरोबर 32. आता डेल्टा आणि 0 दोघांचा जर विचार केला तर मला सांगा, वजा 32 जो आहे आणि 0 यांचा विचार केला तर वजा 32 मोठा का 0 मोठा, 0 मोठा आहे. वजा 32 पेक्षा 0 मोठा म्हणजे डेल्टा जो आहे तो लहान आहे 0पेक्षा, किंवा डेल्टापेक्षा 0 तुमचा मोठा आहे. मग डेल्टा जर लहान असेल तर मुळे वास्तव आहेत का, नाहीत. मग इथं लिहायचं मुळे वास्तव नाहीत. म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे, दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव आहेत का, वास्तव नाहीत, वास्तव नाहीत. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण 4था प्रश्न बघूयात. ओके. तर एकंदरीत लक्षात घ्या, 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. डेल्टा 0 असेल तर मुळे वास्तव व समान आहेत. डेल्टा 0पेक्षा मोठा असेल तर मुळे वास्तव व असमान आहेत. आणि डेल्टा जर 0पेक्षा लहान असेल तर मुळे वास्तव नाहीत. हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4 जो आहे त्या 4थ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय प्रश्न दिला आहे की ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे दिलेले आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. लगेच थोड्याच वेळात बघू आपण पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत असं वर्ग समीकरण तयार करा. एकदम सिंपल आहे. 2 मुळे आहेत, एक आहे 0 आहे, एक 4 आहे. मुळे दिलेत, आता वर्ग समीकरण तयार करा. बघा यातलं एक मूळ जे आहे त्याला म्हणायचं अल्फा बरोबर 0.
ओके. आणि दुसऱ्याला म्हणायचं बीटा बरोबर 4 बरं का. एक अल्फा आहे त्याला 0, बीटाला 4. आणि पहिली पायरी आधी अल्फा अधिक बीटाची किंमत काढायची. 2 किमती काढायच्या. पहिली गोष्ट अल्फा अधिक बीटा काढा. अल्फा किती 0 अधिक बीटा किती 4, म्हणजे तुमच्याकडं 0 अधिक 4 किती 4, अल्फा अधिक बीटा किती 4 आला. आता अल्फा गुणिले बीटा काढा. अल्फा 0 गुणिले बीटा 4, 4 गुणिले 0 0, म्हणजे अल्फा अधिक बीटा 4 आणि अल्फा गुणिले बीटा किती 0 आला. आता मिळणारे वर्ग समीकरण मिळणारे वर्ग समीकरण काय असतं बरं का. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे सूत्र लिहून घ्या. मी सगळ्यात अगोदर हे सूत्र सांगितलंय. पहिलं गणित सोडवण्याच्या अगोदरच हे सूत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सूत्र खूप महत्त्वाचं आहे. हे सूत्र नसेल माहिती तर हे गणित येणार नाही. इथपर्यंतच गाडी अडकेल तुमची. बघा पुढे काय होईल. एक्स वर्ग आपल्या जागेवर, वजाचं चिन्ह आपल्या जागेवर, अल्फा अधिक बीटा किती, अल्फा अधिक बीटाची किंमत 4 आहे, 4 आपल्या जागेवर, एक्स आपल्या जागेवर, अधिक अल्फा गुणिले बीटा किती 0 आणि बरोबर 0. एवढं लिहिलं तरी चालेल. किंवा एक्स वर्ग वजा 4x बरोबर 0. इथं पण तुमची गाडी थांबू शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवता येईल. ठीक आहे. आता दुसरा बघू. दुसऱ्या 3 व वजा 10 दिले. 3 व वजा 10. ओके. मग आता यात काय झालं. तुमचा अल्फा बरोबर 3 आहे. ओके. आणि बीटा बरोबर वजा 10 आहे. ठीक आहे. पहिलं काय करायचं. अल्फा अधिक बीटा, अल्फा प्लस बीटा, अल्फा 3 आहे अधिक बीटा किती वजा 10 आहे. ओके. आता या ठिकाणी काय होईल. 3 अधिक वजा 10, 3 वजा 10, 3तून 10 काय जात नाही. मग आपण काय करू. 10तून 3 घालू. 10तून 3 गेले 7, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 7, म्हणजे अल्फा अधिक बीटा वजा 7. आता अल्फा गुणिले बीटा करू. अल्फा 3 गुणिले बीटा वजा 10, 3 10 30, वजा आहे म्हणून वजा 30, म्हणजे अल्फा गुणिले बीटा वजा 30 आणि अल्फा अधिक बीटा वजा 7. आता एक काम करू. मिळणारे समीकरण ओके. हां काय मिळणारं समीकरण हे सूत्र लिहून टाका. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे सूत्र खूपच महत्त्वाचं आहे. ओके. एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अल्फा अधिक बीटाची किंमत किती वजा 7, वजा 7 लिहा. हा एक्स आपल्या जागेवर आणि अधिक अल्फा गुणिले बीटाची किंमत किती वजा 30 बरोबर 0. एक्स वर्ग आपल्या जागेवर वजा अधिक आणि हा 7x आपल्या जागेवर अधिक वजा 30 बरोबर 0. तर अशा प्रकारे हे समीकरण तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण लगेच पुढचा प्रश्न बघू. यामध्ये पहिला आणि दुसरा झाला आहे. अजून 2 प्रश्न आहेत. तिसरा आणि चौथा लगेच बघूया. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे प्रश्न लिहून घ्या. बघा आता याच्यामध्ये प्रश्न काय आहे बघा. तिसऱ्यामध्ये काय 1/2 आणि वजा 1/2. अल्फा बरोबर 1/2 आहे आपल्याकडे. ओके. आणि बीटा बरोबर आपल्याकडे किती वजा 1/2. आपण नियमानुसार जायचं बाबा. पहिली दोघांची बेरीज. पहिला अल्फा अधिक बीटा करू. अल्फा 1/2 आणि अधिक बीटा किती वजा 1/2 झाला. ठीक आहे. आता हे याचा अर्थ काय झाला. 1/2 आणि अधिक वजा काय झालं वजा 1/2. 1/2 वजा 1/2 झाला तुमचा 0, म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर 0. आता अल्फा गुणिले बीटा करू. 1/2 गुणिले वजा 1/2. आता 1 गुणिले 1 1, वजा आहे म्हणून वजा 1, आणि 2 गुणिले 2 4, म्हणजे वजा 1/4 आला. झालं. आता मिळणारे समीकरण आपण काढू बरं का. समीकरण काय असतं ते आपलं. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. हे आपलं सूत्र. आता एक्स वर्ग आपल्या जागेवर, वजाचं चिन्ह, अल्फा अधिक बीटा किती आहे. अल्फा अधिक बीटा 0 आहे. 0 गुणिले 1 0x झालं. आणि अधिक अल्फा गुणिले बीटा किती वजा 1/4 बरोबर 0. एक्स वर्ग आपल्या जागेवर, वजा 0x गेलाच आणि अधिक वजा काय झालं वजा 1/4 बरोबर 0. तर हे इथपर्यंत सुद्धा आपण सोडू शकतो. इथपर्यंत सुद्धा ठेवू शकतो आपण. किंवा हे खाली 4 घालवण्यासाठी सगळीकडे 4ने आपण गुणू शकतो. मग सगळीकडे 4ने गुणलं तर 4 गुणिले x वर्ग 4x वर्ग वजा 1/4 गुणिले 4 आणि बरोबर 0 गुणिले 4. मग असं केल्यावर समीकरण आपल्याला काय मिळेल बघा. 4x वर्ग इथं मिळाला
आणि हे 4 4 गेले म्हणजे -1 आणि बरोबर 0. अशा प्रकारे हे किंवा हे दोघांपैकी तुम्ही काहीही ठेवू शकता. ठीक आहे. तर एकंदरीत असं आपण हे गणित सोडू शकतो. सोपं आहे, जास्त काय अवघड नाही, थोडासा विचार करावा लागतो फक्त. आता पुढे बघा 4 नंबरच्या गणितात काय आहे, अल्फा बरोबर 2 वजा √5 म्हणा. एकाला अल्फा एकाला बीटा म्हणायचं सरळ, आणि बीटा बरोबर 2 अधिक √5. एक अल्फा एक बीटा. ओके. आता याच्यात पहिलं काय करायचं, पहिले पायरी अल्फा अधिक बीटा काढायचं. मग अल्फा अधिक बीटा काढा. अल्फा किती 2 वजा वर्गमुळात 5 आणि अधिक बीटा किती 2 अधिक वर्गमुळात 5. ओके. वजा वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 5 गेलं, 2 अधिक 2 राहिलं. 2 अधिक 2 बरोबर 4. एकदम सोपा. आता अल्फा गुणिले बीटा. अल्फा 2 वजा वर्गमुळात 5 आणि बीटा 2 अधिक वर्गमुळात 5. आता याचं काय होणार माहिती आहे का, हे सूत्र बघा, ए वजा बी ए अधिक बी काय होतं, ए वर्ग वजा बीचा वर्ग. ठीक आहे. तसं इथं 2चा वर्ग वजा √5चा वर्ग, 2चा वर्ग 4 आणि √5चा वर्ग फक्त 5. 4 वजा 5 वजा 1 म्हणजे तुमच्याकडं अल्फा गुणिले बीटा किती झालं, वजा 1. मग आपलं समीकरण काय असणार आहे, समीकरण x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x आणि अधिक अल्फा गुणिले बीटा, हे आपलं सूत्र. ठीक आहे. आता काय होईल, x वर्ग आपल्या जागेवर, वजाचं चिन्ह आपल्या जागेवर, अल्फा अधिक बीटा. अल्फा अधिक बीटाची किंमत किती 4 आहे म्हणून 4x, आणि अल्फा गुणिले बीटा किती वजा 1 आहे म्हणून डायरेक्ट वजा 1 लिहा आणि त्याच्यानंतर बरोबर 0 करा. तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके. यस. तर मित्रांनो बघा स्क्रीनशॉट परत एकदा. हां, झाला असेल. या प्रश्न क्रमांक 5व्या 6व्या 7व्या वरती. ओके. तर बघा या ठिकाणी मी 5वा 6वा 7वा तीनही प्रश्न फळ्यावरती लिहिले, तर तीनही प्रश्न आपण बघूयात. आता बघा यामध्ये 5वा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय दिलाय बघा, की x वर्ग वजा 4x अधिक k अधिक 3 बरोबर 0 च्या मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. या गणितांमध्ये तीनही गणितांमध्ये तुम्हाला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढणं गरजेचं आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत वजा b/a आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत c/a. हे खूप महत्त्वाचं आहे की 2 सूत्र आपल्याला माहिती आहे. अल्फा अधिक बीटाची किंमत वजा b/a आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत c/a हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक सूत्र अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं एक सूत्र आहे बरं का. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं एक सूत्र आहे आणि अल्फा घन अधिक बीटा घनचं एक सूत्र आहे. अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गचं सूत्र काय, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा, हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याचबरोबर अल्फा गुणिले बीटाचं एक सूत्र आहे आपल्याकडं, ते अल्फा घन अधिक बीटा घनचं सूत्र बघा, अल्फा अधिक बीटाचा घन आणि त्याच्यानंतर वजा 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. तर ही जी सूत्र आहेत ही दोन सूत्र खूप महत्त्वाची आहेत आणि ही सूत्र माहिती असेल तर हे 3 प्रश्न आपल्याला नीट समजतील, नाहीतर थोडंसं डोक्याच्या वरून जाण्याची शक्यता आहे. ओके. तर आपण 5व्या प्रश्नांकडे वळूयात. 5वा जो प्रश्न आहे त्याच्यात आपलं समीकरण आहे x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. मी प्रश्न बरोबर आहे का चेक करतो, कारण कधी कधी प्रश्न चुकतो. बघा x वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3. ठीक आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ABCच्या किमती काढायच्या आहेत, कारण आपल्याला अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे. सगळ्यात अगोदर ABCच्या किमती. आता a बरोबर किती असणार आहे बघा, या ठिकाणी a बरोबर, याची तुलना जर तुम्ही जर याच्यासोबत केली सामान्य रूपासोबत, तर ते काय असतं, सामान्य रूप आहे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. याच्याशी जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला a बरोबर किती मिळणार, x वर्गाच्या शेजारी 1 जो असतो तो a. पण इथं x वर्गाच्या शेजारी काहीच नाहीये, मग लक्षात ठेवायचं जिसका कोई नाही होता उसका 1 होता है, म्हणजे a बरोबर 1. त्याचप्रमाणे b बरोबर किती, x च्या शेजारी वजा 4k आहे, वजा 4k. ओके. आणि c बरोबर किती आपल्याकडं, c बरोबर किती, c म्हणजे जे स्थिर आहे ते k अधिक 3, k अधिक 3 झालं a b c च्या किमती. आता काय करू, आपल्याला काय सांगितलं की मुळांची बेरीज, इथं मुळांच्या बेरजेचा एक प्रश्न येतोय, ही त्यांच्या गुणाकाराच्या म्हणजे मुळांच्या गुणाकाराचा पण विषय येतोय. मग तुम्ही अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढून घ्या. अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा, किंवा या अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती न काढता सुद्धा डायरेक्ट सोडू शकतो आपण. बघा कसं, इथं काय सांगितलंय की मुळांची बेरीज, बरोबर का, अल्फा अधिक बीटा मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे.
बेरीज काय आहे, दुप्पट आहे कोणाच्या गुणाकाराच्या, अल्फा गुणिले बीटा. म्हणजे काय दिलंय, अल्फा अधिक बीटा बरोबर 2 अल्फा गुणिले बीटा. बघा त्यांच्या मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, म्हणजे मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. मग इथं आपण लिहू वर्ग समीकरणाची मुळे. अगोदर लिहा वाटलं असतं तर वर्ग समीकरणाची मुळे बरोबर आपण काय करू, अल्फा व बीटा घेऊ. ठीक आहे. आणि ती घेतल्यामुळे इथं सांगितलंय मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा ही गुणाकाराच्या दुप्पट आहे. आता मुळांची बेरीज काय असते, वजा बी छेद ए असते, वजा बी छेद ए असते. आणि मुळांचा गुणाकार 2 गुणिले मुळांचा गुणाकार काय असतो, सी छेद ए असतो. ठीक आहे. आता इथं ए गेले म्हणजे काय राहिलं, वजा बी बरोबर 2 सी राहिलं. आता बी आणि सीच्या किमतीच टाका. बी वजा बी ची किंमत किती हे वजा लिहिलं आणि बी ची किंमत 4K वजा 4K. ओके. वजा आपल्या जागेवर आणि बी ची किंमत वजा 4K आपण इथं लिहिली. आणि बरोबर 2 गुणिले सी ची किंमत किती, K अधिक 3 आहे. मग कंसात लिहून टाका K अधिक 3. आता वजा वजा अधिक 4K बरोबर 2 गुणिले K 2K कारण 2ने कंसाला गुणा अधिक 2 त्रिक 6. K ची किंमत काढायची, 2 ला म्हणायचं बाबा तू इथं नको थांबू, तू पलीकडे ये. मग 4K आपल्या जागेवर 2K अधिक आहे, पलीकडे आले वजा 2K आणि बरोबर 6 आपल्या जागेवर. 4तून 2 गेले किती राहिले, 2K राहिले बरोबर 6 आपल्या जागेवर. K ची किंमत काढायची, K आपल्या जागेवर 6 आपल्या जागेवर 2 गुणिले पलीकडाला भागिले K बरोबर 2 त्रिक 6 म्हणजे K ची किंमत 3 आली. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे. एकदम सिंपल आहे मित्रांनो. यस. आता आपण पुढे जाऊ. याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 6 हा सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. इथं पण आपल्याला अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटाच्या किमती आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि इथं आता आपल्याला ही 2 सूत्र वापरायची आहेत. तर ते कशी वापरायची, काय वापरायची यावरती आपण आता डिटेल्समध्ये चर्चा करू. ठीक आहे. हे अल्फा अधिक बीटा अल्फा गुणिले बीटाचं सूत्र मी पुसतो. बघा 6वा जो प्रश्न आहे त्याच्यात आपलं समीकरण काय बाबा, y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. आता याच्यात ए बी सीच्या किमती काढू. ए बरोबर किती, y वर्गाच्या शेजारी काय नाही म्हणजे 1 आहे. बी बरोबर किती, yच्या शेजारी वजा 2 आहे. आणि सी ची जी किंमत आहे ती किती बाबा, ही आपली वजा 7. चालेल. ए बी सीच्या किमती आल्या. आता ए बी सीच्या किमती आल्यावर आपण काय करू, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढू. पहिली गोष्ट काय, अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढायच्या. अल्फा अधिक बीटाचं सूत्र काय, वजा बी छेद ए. बरं का, वजा बी ची किंमत किती, वजा 2 आणि भागिले ए ची किंमत किती 1 आहे. हे वजा वजा अधिक 2 आणि भागिले 1 आपल्या जागेवर आणि बरोबर 2 भागिले 1 किती 2. म्हणजे आपल्याकडे अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आहे. आता अल्फा गुणिले बीटा काढा. अल्फा गुणिले बीटाचं सूत्र काय असतं, सी छेद ए असतं. बरं का. अल्फा अधिक बीटा म्हणजे वजा बी छेद ए, अल्फा गुणिले बीटा सी छेद ए. सी ची किंमत किती, वजा 7 आहे बरोबर वजा 7 आणि भागिले आपल्या ए ची किंमत जी आहे ती किती आहे, 1 आहे. वजा 7 छेद 1 म्हणजे किती आलं, वजा 7 आलं. म्हणजे आपल्याकडं अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत वजा 7. आता ही सूत्र वापरा. आता 2 गोष्टी काढायच्यात, अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग. पहिला मुद्दा अल्फा वर्ग अधिक बीटाचा वर्ग. बरं का. हे काढायचं म्हणजे सूत्र काय तुमच्याकडे हे आहे, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 2 अल्फा गुणिले बीटा. आता अल्फा अधिक बीटाची किंमत किती, अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आहे. मग या ठिकाणी 2 लिहा, 2चा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती, वजा 7 आहे. बरं का. आता 2चा वर्ग 4 वजा वजा अधिक 2 7 14. 4 आणि 14 किती झाले बाबा, 18 झाले. म्हणजे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग 18 झाला. आणि दुसरा जो मुद्दा आहे अल्फा घन अधिक बीटा घन. बरं का. प्रश्न बरोबर होता का बाबा आपला, येस बरोबर होता. अल्फा घन अधिक बीटा घन, अल्फा घन अधिक बीटाचा घन. सूत्र काय बाबा, बघा हे इथं लिहिलेलं आहे, अल्फा अधिक बीटाचा घन वजा 3 अल्फा गुणिले बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. बरं का बेटा. अल्फा अधिक बीटाचा घन, अल्फा अधिक बीटा किती 2 आहे. मग इथं लिहून टाका 2चा घन वजा 3 गुणिले अल्फा गुणिले बीटा किती, वजा 7. वजा 7 लिहा. अल्फा अधिक बीटा किती 2 आहे. मग 2 लिहून टाका. झाला. 2चा घन 8. हे वजा वजा अधिक 7 त्रिक 21. 21 दुने 42. 42 आणि 8 किती झाले 50. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण बघू शकतो. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. यानंतर लगेच आपण पुढचा प्रश्न बघू. यस. तर तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल. आता आपण काय करू, पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघू. 7 नंबरचा प्रश्न आहे.
तो सुद्धा सोपा आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न मित्रांनो, तर दोन्हीच्या दोन्ही आपण बघू. आता इथं काय या सूत्रांची आवश्यकता नाही, त्याच्यामुळे मी पुसून घेतो. पुढचा पॉईंट काय माहिती आहे का, इथं दिलं आपल्याला की खालील वर्ग समीकरणांची मुळे समान आणि वास्तव आहेत. मुळे कशी वास्तव आणि समान आहे. मुळे वास्तव आणि समान केव्हा असतात आपण बघितलंय, पहिल्या 4 गणितांमध्ये बघितलंय की जर तुमचा डेल्टा 0 असेल म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असेल तर मुळे वास्तव व समान आहेत. ओके, आता बघा या ठिकाणी काय करू आपण, पहिला लिहूयात. बघा 7व्यातला पहिला प्रश्न क्रमांक 7वा आहे, त्याच्यातला पहिला 3y वर्ग अधिक ky अधिक 12 बरोबर 0. आता याची मुळे वास्तव व समान आहेत. मग पहिली डेल्टाची किंमत काढून घेऊ. डेल्टाची किंमत काढा, पण त्याच्या अगोदर abcच्या किमती काढा. a बरोबर काय, y वर्गाच्या शेजारी 3 आहे म्हणून a बरोबर 3. b बरोबर काय, y च्या शेजारी k आहे म्हणून k. आणि c बरोबर काय आपला आला 12. abcच्या किमती आल्या. आता याच्यानंतर आपण डेल्टा काढू. बरं, आपला डेल्टा म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. मग डेल्टा बरोबर आपल्याकडे काय आहे, आता डेल्टा बरोबर आपल्याकडे काय येणार आहे, b वर्ग वजा 4ac. तर डायरेक्टली किमती वाटलं असं टाका. b ची किंमत किती, k आहे, मग k चा वर्ग वजा 4 गुणिले a किती आहे, 3 आहे, आणि c किती 12 आहे. बरं का, मग डेल्टा बरोबर आपल्याकडे k चा वर्ग, k वर्ग जसाच्या तसा वजा 4 त्रिक 12 आणि 12 गुणिले 12 144. म्हणजे तुमच्याकडे डेल्टा बरोबर किती आलं, k वर्ग वजा 144. परंतु समीकरणाची मुळे कशी आहेत, वास्तव व समान आहेत. मुळे वास्तव व समान आहेत आणि वास्तव व समान असल्यामुळं आपला डेल्टा काय असतो, 0 असतो. मुळे वास्तव व समान असताना डेल्टा 0. पण इथं डेल्टाची किंमत k वर्ग वजा 144 म्हणून डेल्टाच्या जागेवर लिहा k वर्ग वजा 144 आणि बरोबर 0. आता k वर्ग आपल्या जागेवर आणि 144 कितीचा वर्ग असतो, 12चा वर्ग असतो, बरोबर 0. आता आपण पाहिलं a चा वर्ग वजा b चा वर्ग हे जे सूत्र बघितलंय त्याचा विस्तार a अधिक b a वजा b असा होतो. म्हणजे एका कंसात दोघांची बेरीज, दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी. आता याला सोडवायचं असं, मग एका कंसात k अधिक 12 करा आणि दुसऱ्या कंसामध्ये k वजा 12 करा बरोबर 0. एका कंसात k अधिक 12, दुसऱ्या कंसात k वजा 12 बरोबर 0. मग आता 2 उत्तर येतील. एका ठिकाणी k अधिक 12 बरोबर 0 लिहा आणि दुसऱ्या ठिकाणी k वजा 12 बरोबर 0 लिहा. मग k बरोबर अधिक 12 पलीकडे गेले वजा 12 किंवा k बरोबर वजा 12 आहेत पलीकडे गेले अधिक 12, म्हणजे k ची किंमत वजा 12 किंवा अधिक 12 या दोघांपैकी काहीतरी येईल. तर एकंदरीत असा हा प्रश्न आपण सोडू शकतो. तर हा सुद्धा सोपा आहे आणि सेम याच्याच सारखा आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा. तर आता हा प्रश्न पण आपण एकंदरीत बघूयात कसा सोडवायचा. ठीक आहे, आता मी हे बाकी रब करतो, पण तुम्ही काय करत जा, मध्ये मध्ये व्हिडिओला थोडासा पॉज करून स्क्रीनशॉट मारत जा, जेणेकरून तुमच्याकडे सेव्ह राहील सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता पुढे जाऊयात आपण. या ठिकाणी पुढचा आपला जो प्रश्न आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, शेवटचा. यामध्ये काय दिले दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, kx कंसात x वजा 2 अधिक 6 बरोबर 0. पहिली गोष्ट या kx ने या कंसाला गुणा, kx गुणिले x kx चा वर्ग, 2 गुणिले kx 2kx अधिक 6 आपल्या जागेवर बरोबर 0. आता अगोदर abcच्या किमती काढा. a बरोबर किती, x वर्गाच्या शेजारी k, b बरोबर किती, x च्या शेजारी वजा 2k, मग इथं वजा 2k लिहा. आणि c बरोबर किती आपला 6 बिचारा एकटा जसाच्या तसा. abcच्या किमती आल्या. आता डेल्टा काढा. डेल्टा काय असतो तुमचा, b वर्ग वजा 4ac. दुसरी पायरी डेल्टा काढणे. पहिल्या पायरीत abcच्या किमती काढा, दुसऱ्या पायरीत डेल्टा काढा. आता डेल्टा जो आहे तो काय, b वर्ग वजा 4ac असतो. आता b चा वर्ग, b किती वजा 2k, मग इथं लिहा वजा 2k त्याचा वर्ग वजा 4 गुणिले ac, a किती k आणि c किती 6 आहे. a ची किंमत k गुणिले c ची किंमत 6 आहे, वजा 2k चा वर्ग, म्हणजे 2चा पण वर्ग k चा पण वर्ग, 2चा वर्ग 4 k चा वर्ग k वर्ग, वजा आपल्या जागेवर 4 सक 24 आणि हा k आपल्या जागेवर. मग डेल्टा बरोबर काय आलं तुमच्याकडे, 4k वर्ग वजा 24k. तर इथं आपण लिहू शकतो डेल्टाची किंमत. परंतु आपला जो डेल्टा आहे तो किती 0 असणार आहे, कारण काय सांगितलंय की या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान आहे. मग इथं लिहायचं, दिलेल्या वर्ग समीकरणाची
समीकरणाची मुळे कशी आहेत, वास्तव व समान आहेत, वास्तव व समान आहेत, समान आहेत। मुळे वास्तव व समान असल्यामुळं डेल्टा किती, 0 येतो, कारण मुळे वास्तव व समान केव्हा असतात, ज्यावेळेस डेल्टाची किंमत 0 येते तेव्हा। आणि त्यामुळे आपला डेल्टा जो आहे बरोबर, डेल्टाची किंमत किती, 4k वर्ग वजा 24k आहे बरोबर 0। 4k आणि 24k आहेत बरं काय, तर 24k आहेत, या दोघांमधून काय कॉमन निघेल रे बाबा, एक तर 4 पण निघेल आणि k पण निघेल, कारण 4च्या पाड्यात 24 येतात, मग 4k कॉमन काढला, कंसात 4 बाहेर आला, k च्या वर्गाचा k वजा 4 सक 24 म्हणून 6 आणि k बाहेर आलाय बरोबर 0। दोन उत्तर, 4k बरोबर 0 किंवा k वजा 6 बरोबर 0। आता k बरोबर 0 आपल्या जागेवर 4 गुणिले इकडाला भागिले, आता k बरोबर 0 भागिले k किती, 0 आला, आणि पलीकडे k बरोबर वजा 6 पलीकडे गेले अधिक 6, k बरोबर 6 हे उत्तर आपल्याकडे करेक्ट येणार आहे। तर एकंदरीत अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो। मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। ओके, यस। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सराव संच 2.5 जो आहे तो आपण संपवलेला आहे। यानंतर सराव संच 2.6 खूप महत्त्वाचा आहे, कारण या 2.6 मध्ये जवळपास 10 गणितं आहेत आणि ती शाब्दिक गणित आहेत, तर ती आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये घेऊयात। सराव संच 2.6 पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि नुसतं सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तर आता थांबूया तिथे, लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की जर तुम्हाला सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओज डिटेलमध्ये बघायचे असतील, गणित भाग 1 आणि गणित भाग 2च्या सगळ्या सराव संचांच्या, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे, तुमच्यासोबत शेअर केले, तर त्या लिंकवर आत्ताच क्लिक करा आणि सगळ्या व्हिडिओज बघून घ्या। तुम्हाला प्रत्येक प्रकरणावाईज व्हिडिओ बघायला मिळतील, प्रत्येक सराव संचांचे व्हिडिओज डिटेल्समध्ये पाहायला मिळतील, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून। ओके मित्रांनो, बाय सगळ्यांना, धन्यवाद।